नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज नमुना कृतीपत्रिका पाहणार आहोत. जी 10वीच्या बोर्डाला विद्यार्थ्यांना पेपर कसा लिहावा हेच समजत नाही. त्यामुळं मुलांना एवढा मोठा पेपर दिल्यानंतर मुलं कन्फ्यूज होतात. एवढा मोठा पेपर कसा लिहायचा? तर आपण हा नमुना कृतीपत्रिका दिलेली आहे पहा. तर त्याच्या पहिले सूचना मी वाचते. आकलन, कृती व व्याकरण यामधील ज्या आकृत्या आहेत त्या तुम्ही पेनाने काढायच्या आहेत. निळ्या पेनाचाच वापर तुम्ही ठेवायचा आहे. आकृत्या काढण्यासाठी पेनाचाच वापर करावा. उपयोजित लेखनासाठी, कृतीसाठी सूचना, निवेदन किंवा आकृती काढण्याची जी कृती आहे त्या लिहून घेण्याची तुम्हाला काहीही आवश्यकता नाही. विभाग 5 उपयोजित लेखन मध्ये जे सारांश लेखन दिले ते प्रश्न पहिला जो आहे त्याच्यातला अपठित गद्य म्हणजे अनसिंग पॅसेज तो वाचून त्याच्यावर सारांश तयार करायचा आहे. नंतर आहे लेखन नियमानुसार आपलं लेखन आहे ते नीटनेटकं असावं. काना, मात्रा, वेलांटी, उकाराचा मी पहिलेच व्हिडिओ टाकलेला आहे, तुम्ही तो पाहू शकता. तर आपल्या चुका कशा कमी होतील याकडे तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या. हिंदी, मराठी आणि इंग्लिशमध्ये वाचनाची अतिशय गरज आहे. विद्यार्थ्यांचं अनुस्वार, काना, मात्रा, वेलांटी, उकार गरज नसताना सुद्धा देतात आणि जिथं गरज असते तिथं काहीही नसतं. त्यामुळे आपल्या अभ्यासाकडे, आपल्या लेखनाकडे लक्ष द्या. आपण आता वेळ न घालवता सुरुवात करूया. विभाग 1 गद्य, पठित गद्य, प्रश्न क्रमांक 1 अ. खालील उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आकृतीबंध पूर्ण करा. त्याच्यामध्ये आहे की तुम्हाला पहिल्यांदा काय करायचं, एक पॅसेज आहे, तो पॅसेज व्यवस्थित वाचायचा आहे. जर तुमचं वाचन व्यवस्थित असेल तर पटकन वाचून होईल. जर हळूवार वाचन असेल तर मग ते वाचन त्याच्यातच वेळ जाईल. त्यापेक्षा तुम्ही तुमच्या नोटबुक्समध्ये, तुमच्या वह्या पुस्तकांमध्ये जास्तीत जास्त वाचन जर केलं तर तुम्हाला पॅसेज वाचायची गरज पडणार नाही. नुसता प्रश्न जरी दिला तरी त्याचं उत्तर सहजासहजी तुम्हाला सापडेल. हे झालं गद्य. पठित गद्य म्हणजे हा तुमच्या पुस्तकातला पाठ आहे. तर याच्यामध्ये प्रश्न पहिला जो दिलाय त्याला आजूबाजूला जे बॉक्स दिले त्या बॉक्समध्ये तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं. उत्तरात नमूद केलेली सन्मानाची प्रतीके कोणती? तर असं विचारले म्हणजे शाल इकडे आणि श्रीफळ असे तुम्हाला 2 बॉक्समध्ये त्याची उत्तरं लिहायचे. हे सर्व प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीनेच सोडवायचे. त्यानंतर पुढे दिले असत्य विधान. असत्य म्हणजे काय? चुकीचं विधान कोणतं आहे? हे सर्व तर बरोबर आहे, पण एक त्याच्यामध्ये चुकीचं विधान असं दिले म्हणजे वाक्य दिले ते तुम्हाला ओळखून उत्तरामध्ये लिहायचे. खरी-खुरी शालीनता हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा. म्हणजे तुम्हाला काय करायचंय की तिथे प्रश्न तयार करायचंय. म्हणजे उत्तर ऑलरेडी आहेच, पण तुम्हाला काय करायचं, प्रश्न तयार करायचे. पुढचा प्रश्न बघा काय आहे. पुढचं पेज ओपन करते. त्याच्यामध्ये लिहिले शालीनता या गुणाविषयी तुमचं मत काय? तर शालीनता म्हणजे काय की नम्र. नम्र हा असा गुण असणे, तर त्याच्यात तुमचं मत काय आहे? तुम्हाला काय सांगावसं वाटतं नम्रविषयी? तर त्यांनी ते विचारलं. पुढे आहे पठित गद्य. तो पण पठितच आहे. सुश्रुत, कथा यांच्यावर सुद्धा तुम्हाला काय केलंय, प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नाचे त्याच्यामध्ये काय करायचं, पॅसेजमध्ये उत्तरं शोधून ते बॉक्समध्ये लिहायची आहे. पुढे बघा अपठित गद्य. आता हा अपठित गद्य म्हणजे काय? अनसिंग पॅसेज. हा जास्त नाही 4 मार्काला हा प्रश्न विचारले जातात. तुम्ही जरी तो पॅसेज व्यवस्थित वाचला तरी तुम्हाला काय करता येईल, व्यवस्थित त्याचं उत्तर लिहिता येईल. पुढे पहा पद्य विभाग. आता हा पद्य आहे. नवीन प्रश्न नवीन पानावर. हा दुसरा प्रश्न चालू झालेला आहे. तुम्ही हा नवीन पानावर लिहू शकता. तुम्हाला वाटतं की टीचर इथे आमचा अर्धच पेज भरलंय, मग मी खाली सुरुवात करू का? अजिबात नाही. नवीन प्रश्न नवीन पानावरच यायला पाहिजे. शिक्षकाला चेक करताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी निर्माण होत नाही. सहजासहजी त्यांना प्रश्नाचं तुमचं जे लिहिलेलं उत्तर आहे ते सापडतं. म्हणजे कोणत्याही टीचरला चेक करताना त्यांचं जीवावर पण येत नाही. कारण एक प्रश्न अगोदर लिहिलेला राहतो, बाकीचे प्रश्न शेवटी लिहिले राहतात. त्यामुळे त्यांना शोधण्यामध्ये कठीण जातं. तर तुम्हाला उत्तर नाही आले तर तेवढ्याची जागा सोडा. पण कुठेही उत्तर लिहित बसू नका. विभाग 2 पद्य. खालील कवितेच्या आधारे कविता दिलेली आहे. अग्नी माझी पळे बाळू ही तुमचीच कविता आहे. तुमच्याच पाठातली कविता आहे. वर त्याचे प्रश्न दिलेले आहे. त्याच्या समोर त्याचं काय करायचं, त्या बॉक्समध्ये उत्तर लिहायचं. एक एक शब्दाची उत्तरं आहेत, ती चौकटी पूर्ण करा. ठीक आहे. खाली तुम्हाला प्रश्न विचारलाय, चातक हे उत्तर येईल असा प्रश्न
तयार करा. आता चातक हा प्रश्न येण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, उत्तर येईल असा प्रश्न तयार करायचा. त्याच्या खाली आहे पाठाच्या आधारे कृती केव्हा घडते. आता ती काय, कधी हंबरते, का हंबरते ते तुम्हाला लिहायचंय. हरिणी चिंतित का आहे हे पण तुम्हाला लिहायचंय. त्याच्या पुढचा प्रश्न बघा. स्वमत विचारले. तर ते स्वमत मध्ये काय सांगितले, म्हणजे काय, अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. वनवा लागला असे वनी पाडाचं चिंतित हरणी नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा. ही कविता तुम्हाला विचारली आहे, या ओळी विचारल्या आहेत, तर त्या कवितेचं तुम्हाला काय करायचंय, अर्थ लिहायचा आहे, की कवीने या कवितेच्या ओळीमध्ये याचा अर्थ काय सांगितलाय, कवीला काय म्हणायचं आहे, हे तुम्हाला काय करायचंय, स्पष्ट करायचं. पुढे पहा प्रश्न दुसरा आ. आता प्रश्न दुसराच आहे म्हणून तो त्याच्याच खाली तुम्ही कंटिन्यू करू शकता. आता तुम्हाला 2 कविता दिल्यात. 2 कवितांमध्ये तुम्हाला सोपी कोणती वाटते? 2 दिवस वाटते का रंग मजेचे रंग उद्याचे वाटते? तुम्हाला जी कविता सोपी वाटत असेल ती तुम्ही लिहावी. आता ते तुम्हाला जर कवितेचे कवी कोण आहेत ते माहिती आहे, कवितेचा विषय काय आहे ते माहिती आहे, नंतर त्याचं जे कवितेच्या ओळी दिल्या आहेत, त्यांचा भावार्थ तुम्हाला लिहायचा आहे. तर तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही लिहा. तुम्हाला हे जास्तीत जास्त मराठी इंग्लिश मीडियमला हे 8 मार्काला विचारलं जातं. पण इथे यांनी 8 मार्काला त्यांचं प्रश्न आहेत. 8 मार्काला हा प्रश्न विचारला जातो. त्यामुळे 8 मार्क हे आपल्याच हातचे आहेत, सोडायचे नाहीत. पुढे स्थूल वाचन. स्थूल वाचन मध्ये पॅसेज दिला जात नाही. तुम्हाला 4च स्थूल वाचन आहेत, त्यामुळे प्रश्नांची उत्तर पाठ करणं गरजेचे आहे. समजून घ्या, पाठ करू नका. तुम्हाला त्या ओळीमध्ये प्रश्नामध्ये काय समजलंय ते तुम्हाला तिथे स्पष्ट करायचं आहे. ठीक आहे. पुढे बघा. भाषा अभ्यास हा 40 मार्काला प्रश्न असतो. प्रश्न चौथा आणि प्रश्न पाचवा हा 40 मार्काला असतं ग्रामर. त्यामुळे या ग्रामरचं पूर्ण डिटेलिंग मी माझ्या पूर्ण व्हिडिओमध्ये विद्यावाहिनी या चॅनलमध्ये दिलेलं आहे. वाक्याचे प्रकार ओळखा, वाक्य रूपांतर, त्यानंतर वाक्प्रचार तर तुम्हाला शोधून लिहायचे. समानार्थी शब्द द्यायची तर गरजच नाही. 5वी पासून तुम्हाला समानार्थी, विरुद्धार्थी, वचन, लिंग सर्व आहे. तरी मी लिंगाचा व्हिडिओ तुम्हाला टाकलेलाच आहे. त्यानंतर पुढे आहे शब्दसमूहाबद्दल एक शब्द. आता शब्दसमूह म्हणजे काय, की एक शब्द तुम्हाला काय करायचंय, लिहायचंय. या शब्दसमूहांमधून तुम्हाला एक शब्द तयार करायचा. खूप चांगली संधी, कर्जात पूर्णपणे बुडलेला, अनवाणी म्हणजे बिना चप्पलचा चालणारा, अनवाणी असे जे शब्द आहेत हे तुम्हाला पेपरला विचारले जातात. त्यानंतर लिंग बदलायचे आणि ओळखायचे यात फरक आहे. यात लिंग बदलायला लावलेलं आहे. लेखक, लेखिका. तर हे तुम्हाला बदलायचे, ओळखायचे नाहीत. पुढे लेखन नियमानुसार लेखन म्हणजे काय, काना, मात्रा, वेलांटी, उकार त्यांनी चुकीचे दिले असतील, तुम्हाला ते ओळखायचे आणि व्यवस्थित करून लिहायचे. त्यानंतर पुढे आहे विरामचिन्ह. विरामचिन्हांमध्ये काय विचारले त्यांनी, यामध्ये विरामचिन्हांमध्ये विरामचिन्ह दिलेली नाही. ते तुम्हाला कुठं लावायची आहेत यासाठी मी व्हिडिओ बनवलेला आहे विरामचिन्हांचा. तुम्ही पाहू शकता की ते कसे ओळखले जातात. ठीक आहे. पुढे पहा उपयोजित लेखन. उपयोजित लेखन मध्ये सुरुवातीला येतं पत्रलेखन. तुम्हाला जर वाटतंय की आम्हाला हा प्रश्न पहिल्यापासून लिहायचा आहे, पहिले लिहायचा आहे, तर तुम्ही मागच्या बाजूनी सुद्धा पेपर लिहू शकतात. पहिलाच प्रश्न पहिल्या पानावर यावा असं काहीही रूल नाही. प्रश्न 5वा जरी तुम्हाला वेळ वाचवण्यासाठी प्रश्न 5वा पहिले लिहायचा आहे, तर तुम्ही प्रश्नपत्रिका ओपन करताना डायरेक्ट प्रश्न 5वा आन्सर शीटवर लिहू शकतात. पण पहिला पूर्ण प्रश्न 5वा हा तुमचा लिहिला गेला पाहिजे. त्यानंतर प्रश्न 5वा नंतर प्रश्न 4था, त्यानंतर स्थूल वाचन, त्यानंतर प्रश्न गद्य, त्यानंतर पद्य असं तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. हा, उपयोजित लेखन मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त औपचारिक पत्रलेखनच येतं. अनौपचारिक पत्रलेखन विचारलं जात नाही. त्यामुळे औपचारिक पत्रलेखन कसं करायचं याची तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. मी याचा व्हिडिओ सुद्धा पाठवलेला आहे, तुम्ही एकदा पाहू शकता. ठीक आहे. पुढे पहा सारांश लेखन. आपण पहिल्यांदा सुरुवात करताना सारांश लेखन विषयी बोललो. जर तुम्हाला पत्रलेखन येत नसेल तर तुम्ही सारांश लेखन हा अनसिंग पॅसेजचा असतो, हा तुम्ही सारांश लिहू शकता. त्यानंतर कृती आहे, 2 कृती. पुढे पहा पुढचं पेज ओपन करते. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 कृती विचारत, जाहिरात लेखन, बातमी लेखन आणि कथा लेखन. जर तुम्हाला जाहिरात लेखन येत असेल छान, आकर्षक, तर तुम्ही पेनाने ते सर्व बॉर्डर करून पूर्ण बॉर्डर काय करायची, पेनाची करायची. पेन्सिलचा वापर इथे कुठेही करायचा नाही. पेन्सिलने सुद्धा चित्र काढायचं नाही, पेनाने चित्र काढायचं. काळ्या पेनाचा वापर करायचा नाही.
त्यानंतर तुम्हाला बातमी लेखन जमत असेल छान, तर तुम्ही बातमी लेखन तयार करा. जागतिक परीक्षा पक्षी संवर्धन दिन कधी असतो? 11 तर ते तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर कथा लेखन. कथा ही अतिशय सोप्या पद्धतीने दिलेली असते. तुम्ही जाहिरात लेखन आणि कथा लेखन लिहू शकता. 5-5 मार्काला आहे. ठीक आहे. पुढे पहा लेखन कौशल्य. यामध्ये प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन दिलेलं असतं. आता प्रसंग लेखनमध्ये एखादी घटना घडलेली आहे, त्यावर तुम्हाला अख्खं पूर्ण काय करावं लागतं? 1.5 ते 2 पेजचा प्रसंग लेखन निबंध लिहावा लागतो. त्यानंतर पुढे आहे आत्मकथन. आत्मकथन म्हणजे काय? की स्वतः मी आहे, रंगमंच मी बोलतो आहे, मी फळा बोलतो आहे, मी एखादं फाटलेलं पुस्तक बोलतो आहे किंवा मी पेन बोलतो आहे, मी डस्टबिन बोलतो आहे. हे काहीही येऊ शकतं. तुम्ही स्वतः गृहीत धरून ते काय करायचं तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर पुढे आहे वैचारिक. वैचारिक म्हणजे काय? की विचार करून लिहिणे. विचार करणे. आजचा गंभीर प्रश्न काय असेल बरं? सध्याची परिस्थिती, स्त्री हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक. तिच्या सुरक्षिततेसाठी बचावात्मक उपाययोजना. आता एकनाथ शिंदे यांनी आपले जे मुख्यमंत्री आहेत, त्यांनी महिलांवर भरपूर काही केलेले आहे. ते तुम्ही मांडू शकता तिथे. नंतर समाजाची मुळापासून जी जडणघडण आहे, ती तुम्ही लिहू शकतात. भविष्यातील जे चित्र जे आहे, ते तुम्ही अस्तित्वात मांडवू शकता. ह्या पूर्ण मुद्द्यांचा वापर करून तुम्हाला हा निबंध 2 ते 2.5 पेज लिहावाच लागेल. जास्तीत जास्त 2 पेज तर लिहा. ठीक आहे. त्याच्यातल्या चुका कमी होतील. चुकांमुळे मार्क जातात. त्यामुळे मार्क कमी पडत जातात. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचंय? प्रसंग लेखन, आत्मकथन आणि वैचारिक लेखन. हे तुम्हाला निबंध आहेत. ठीक आहे. आज तुम्हाला हे जे आहे कृतीपत्रिका व्यवस्थितरित्या समजलीच असेल. मी प्रश्नपत्रिका कशी लिहावी ह्याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेला आहे. आपल्या विद्यावाहिनी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत तुम्ही शेअर करा. थँक यू.